नाशिक शहरातील गंगापूर रोड लगत असलेल्या निर्मला कॉन्व्हेंट विद्यालयाजवळ आज सकाळी एका काटेरी झुडपात 3 बगळे अडकल्याचं स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आलं। याबाबत त्यांनी तत्काळ सातपूर अग्निशामक दलाला माहिती दिली। अग्निशामक दलाचे वाहन चालक प्रभाकर ढगे, लीडिंग फायरमॅन ताराचंद्र सूर्यवंशी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत 3 बगळ्यांना जीवनदान दिले। सदर घटनास्थळी बाबळीमध्ये मांज्यामध्ये बाबळीच्या झाडाला मांज्यामध्ये हे बगळे अडकलेले होते। अवघड ठिकाणी अशा ठिकाणी काम करावं लागलं की त्या ठिकाणी चढता येत नव्हतं, कारण तिथे एक बांधकाम झालेलं होतं, परंतु बऱ्याच वर्षापासून बांधकाम होतं आणि त्याच्यात ती बाबळीचं झाड आणि त्याच्यावर चढून मग आम्ही ते बगळे त्यांचा जीव वाचवला। असे ह्या घटना मांज्यामुळे होत असतात। तरी हे 3 बगळे ह्या ठिकाणाहून आम्ही काढले आणि ते सुखरूप आहेत। मात्र काटेरी झुडपात नायलॉन मांजाला अडकल्याने एका बगळ्याचा मृत्यू झाला, तर 2 बगळे जखमी आहेत। सध्या जखमी बगळे सातपूर अग्निशामक विभागात असून त्यांना पक्षी मित्रांच्या ताब्यात देण्यात येणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे।